नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे अपूर्ण खेळ. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. ए दिन्या, अरे किती विचार करशील, बोल ना पटकन काय करायचे आहे ते. दिन्या म्हणजेच दिनेश ग्रुपमधला असा व्यक्ती ज्याला नेहमीच काहीतरी ॲडव्हेंचर करायचे असायचे. ग्रुपमधील इतर म्हणजेच समीर, श्रेया, सोनिया व तेजस हे नेहमीच दिनेशच्या प्लॅन्समध्ये सामील व्हायला तयार असायचे. कारण दिनेश जे प्लॅन्स करायचा त्यात नेहमीच सगळे एन्जॉय करायचे. त्या दिवशी ऑफिस संपल्यावर व संध्याकाळी सगळे श्रेयाच्या घरी जमले. आज श्रेयाच्या घरी कोणी नव्हते. तिचे आई बाबा लग्नानिमित्त गावी गेले होते व ते उद्या सकाळी परतणार होते. म्हणून सर्वांनी श्रेयाच्या घरी जाऊन पार्टी करण्याचा प्लॅन केला. समीर कोल्ड्रिंक्स घेऊन आला. सोनिया व तेजस हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेऊन आले होते. लाऊड म्युझिक लावून सर्वांनी मस्त डान्स केले. मग सगळेजण कोल्ड्रिंक्स घेऊन बसले. तोच दिनेशच्या डोक्यात काहीतरी चालू होते. तो म्हणाला, ए आपण काहीतरी करायचे का? तेजस बोलला, ए काय रे, याचं झालं सुरू काहीतरी, बोल काय डोक्यात आहे तुझ्या? दिनेश विचार करत होता. तोच समीर म्हणाला, ए दिन्या, अरे किती विचार करशील, बोल ना पटकन काय करायचे आहे ते. अरे हो, आपण काहीतरी ॲडव्हेंचर करूया का? श्रेया म्हणाली. मग त्यात काय नवीन आहे, ते तर आपण नेहमीच करतो. हो, पण यावेळेस एक ॲडव्हेंचरस आणि इंटरेस्टिंग खेळ खेळूयात, दिनेश बोलला. खेळ? अरे आता काय वय आहे आपलं खेळ खेळायचं, नको रे बाबा खेळ वगैरे, सोनिया बोलली. हो रे, सोनिया इज राईट, तेजस बोलला. दिनेश म्हणाला, अरे यार ऐकून तर घ्या ना पहिले, बिना ऐकताच चालू झाले तुम्ही. श्रेया म्हणाली, ओके बोल तू, कसला खेळ? त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल, दिनेश म्हणाला. असा कोणता खेळ आहे जो फक्त तुझ्याच घरात खेळता येईल? श्रेया म्हणाली. कारण त्या खेळाला लागणारे सामान माझ्या घरी आहे, दिनेश म्हणाला. आणि तुम्ही घरी याल तर मग सगळं सांगतो मी तुम्हाला. रात्रीचे 10 वाजत आले होते. सगळेजण जेवण संपवून प्लॅन्स बनवण्यात व्यस्त होते. शेवटी त्यांनी एक दिवस फायनल केला व सर्वांनी त्या दिवशी दिनेशच्या घरी भेटण्याचा प्लॅन फिक्स केला. समीर, तेजस व दिनेश आपापल्या घरी निघून गेले. सोनिया आज रात्री श्रेयाच्या घरीच थांबणार होती. त्या दोघी आवरून वरती श्रेयाच्या रूममध्ये झोपायला आले. काय ग श्रेया, काय खेळ असेल याचा? सोनियाने विचारले. नो आयडिया यार, बघू तिथे गेल्यावर कळेलच आपल्याला, श्रेया म्हणाली. ओके चल झोपूयात आता. 2 दिवसांनी ठरल्याप्रमाणे सगळे दिनेशच्या घरी पोहोचले. घरी फक्त दिनेश व त्याची आई होती. दिनेशचे बाबा नोकरीनिमित्त बाहेरगावी असायचे. थोड्या गप्पा गोष्टी केल्यावर दिनेशच्या आईने सर्वांना जेवायला वाढले. सगळे जेवायला बसले. काकू स्वयंपाक मस्त झालाय हा, श्रेया म्हणाली. दिनेश बोलला, बरं बरं आवरा आता. श्रेयाने त्याच्याकडे रागाने एक नजर टाकली. जेवणावरून सगळे वरती दिनेशच्या खोलीत आले. रात्रीचे 8 वाजलेले होते. ओके, आता तुम्ही सगळे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण आला आहे, दिनेश म्हणाला. ए दिन्या, सस्पेन्स वाढू नको आता, सांग पटकन काय आहे ते, समीर बोलला. दिनेश खोलीतून बाहेर गेला व 5 मिनिटात तो हातात काहीतरी घेऊन आला. ती एक जुनी पेटी दिसत होती. सगळे एकमेकांकडे बघू लागले. ए दिन्या, ही जुनी पेटी, यांच्यासोबत खेळायचे आहे का? तेजस व समीरने एकमेकांना टाळ्या दिल्या व दोघे जोरजोरात हसू लागले. अरे गप्प राहा, या पेटीत काहीतरी आहे, 1 मिनिट. दिनेशने ती पेटी सर्वांच्या मध्ये टेबलावर ठेवली व ती उघडली. पेटी उघडताच सगळे आश्चर्यचकित झाले. हे तर, श्रेया एवढे बोलून गप्प झाली. हो, हे तर ते आहे ना, काय म्हणतात रे त्याला, समीर बोलला. हो, याला विजी बोर्ड म्हणतात. हे मला त्या दिवशी आडबळीच्या खोलीत सापडले व हे यूज करण्यासाठी मी तेव्हापासूनच एक्सायटेड होतो, दिनेश बोलला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आलेली होती. ए अरे तू वेडा झालास की काय, तुला माहीत आहे ना याने काय करतात, तेजस बोलला. हो, तोच तर आपला ॲडव्हेंचरस खेळ होणार आहे. सोनिया अत्यंत घाबरली होती. ए मी नाही हा खेळणार असला खेळ, प्लीज मी घरी जात आहे, ती म्हणाली.
अगं घाबरट, एवढी काय घाबरतेस? आणि आपण सगळे आहोत ना सोबत, समीर बोलला. दिन्या, सांग काय करायचे आहे, तो दिनेशला बोलला. दिनेश सांगू लागला, हे बघा, हा बोर्ड आहे. याने आपण कुणाच्याही आत्म्याला बोलवू शकतो आणि आपण त्यांना कोणतेही प्रश्न विचारू शकतो. ते आपल्या प्रश्नांना उत्तरे देतात. ओके ओके, पण याचे काही रूल्स असतात का? श्रेयाने विचारले. हो सांगतो, दिनेश सांगू लागला. हा खेळ 2 किंवा 2पेक्षा जास्ती लोक खेळू शकतात. आपल्याला पहिले रूमचे लाईट्स ऑफ करावे लागतात व एक कॅन्डल लावावी लागते. आता आपण सुरू करूयात व जसं आपण खेळत जाऊ तसं मी तुम्हाला सगळं सांगत जाईन. ओके. अरे पण आपण कुणाच्या आत्म्याला बोलवायचे? श्रेयाने विचारले. हो यार, ते तर आपण ठरवलेच नाही, समीर बोलला. सगळे विचार करू लागले. इतक्यात तेजसच्या डोक्यात काहीतरी आले. तो म्हणाला, ए दिनू, आजचा न्यूजपेपर आहे का? तेजसने विचारले. दिनेश म्हणाला, हो, खाली हॉलमध्ये असेल, पण त्याचं काय इथे? अरे तू पेपर घेऊन तर ये, मी सांगतो बाकी, तेजस बोलला. बरं, 2च मिनिटात घेऊन येतो. व दिनेश खाली हॉलमध्ये पेपर घ्यायला गेला. सोफ्यावर पेपर ठेवलेला त्याला दिसला. तो पेपर घेऊन सरळ रूममध्ये आला. सगळे त्याची वाट बघत होते. आणला का रे पेपर? तेजसने विचारले. हो, हे घे. दिनेशने पेपर तेजसच्या हातात दिला. तेजस पेपर उघडून पाणी चाळू लागला. त्यात एका पानावर येऊन तो थांबला. त्याने एक बातमी वाचली. हे बघ, हिला बोलवायचे का रे? तेजस म्हणाला. कोण रे? समीरने विचारले. हे बघ, ही न्यूज वाच. त्यात काय लिहिले आहे? यात लिहिले आहे, हिने सासरच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवले कालच, तेजस बोलला. दिनेशने विचारले, काय आहे रे हिचे नाव? सरिता, तेजसने सांगितले. पुन्हा विचार करा यार, हे करायचे का आपण? सोनिया घाबरत बोलली. ए तू टेन्शन नको घेऊ, काही नाही होत, समीर म्हणाला. ठीक आहे, हे चला आता, सगळे गोल करून बसा बोर्डच्या भोवती. मी लाईट्स बंद करतो, दिनेश बोलला. थांब रे, अरे कॅन्डल लाव पहिल्यांदा, श्रेया म्हणाली. दिनेशने टेबलच्या ड्रॉवरमधून कॅन्डल काढली व ती बोर्डच्या बाजूला टेबलवर ठेवून पेटवली व त्याने लाईट्स बंद केले व तो सगळ्यांसोबत येऊन बसला. सर्वांनी आपला एक बोर्डवर ठेवला. सर्वांनी डोळे बंद केले. सरिताचा आत्मा इथे आहे का? दिनेश बोलला. इथे असल्यास आम्हाला काहीतरी संकेत द्यावे. असे 2-4 वेळा घडले, पण काहीच हालचाल झाली नाही. दिनेशने पुन्हा प्रयत्न केला, पण काहीच झाले नाही. ए चला हा आता, बस झालं, सोनियाने पटकन हात बाजूला केला. ए हो रे, मी बोललो होतो ना, काहीच होत नाही. चला आता निघूयात, टाईम बघा काय झालाय, समीर बोलला. सगळेजण जागेवरून उठले. चल दिन्या, निघतो आम्ही, भेटू उद्या. चल श्रेया, तुला घरी सोडतो, तेजस म्हणाला. सगळे गेल्यावर दिनेश वरती रूममध्ये आला व त्याने रूमचे लाईट चालू केले. त्याने तो बोर्ड उचलून साईडच्या कपाटात ठेवला. तो थोडा वेळ लॅपटॉप घेऊन ऑफिसचे काम करू लागला. इतक्यात त्याचा फोन वाजला. एवढ्या रात्री कोण कॉल करतोय? दिनेश वैतागतच बेडवरून उठला व टेबलवर ठेवलेल्या फोनजवळ गेला. फोन समीरचा होता. दिनेशने फोन उचलला. हॅलो, काय रे समीर, इतक्या रात्री? हॅलो दिन्या, समीर खूप घाबरलेल्या स्वरात बोलत होता. दिनेश म्हणाला, काय रे समीर, तू ओके आहेस ना? काय झाले, तुझा आवाज असा का येत आहे? दिन्या, तू लगेच तेजसच्या घरी ये, प्लीज लवकर ये, म्हणत त्याने फोन ठेवला. दिनेशला काहीच कळेना. तो तसाच फोन घेऊन घरातून निघाला. बाईकला किक मारून तो तेजसच्या घराकडे निघाला. रात्रीचे 1 वाजले होते. थोड्याच वेळात तो तेजसच्या घराजवळ पोहोचला. घराच्या बाहेर खूप गर्दी जमली होती. बाहेर पोलिसांची गाडी उभी होती. दिनेश पूर्ण गोंधळून गेला. काय चालले आहे त्याला समजत नव्हते. तो लगेच गर्दीतून मार्ग काढत घरात गेला. घराच्या दारात जाताच त्याला जे दृश्य दिसले त्याने तो हादरून गेला. हॉलमध्ये सोफ्यावर तेजस पडलेला त्याला दिसला. त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. कोणीतरी क्रूरतेने त्याचा अंत केला होता. त्याचे दोन्ही हात धडावेगळे करण्यात आले होते. त्याची मान पूर्ण उलट्या दिशेला फिरवण्यात आली होती व त्याचे डोळे सताड उघडे होते. त्या डोळ्यांमध्ये
प्रचंड भय होते, जसे मरत्यावेळी त्याने काहीतरी भयानक अविश्वसनीय पाहिले होते. एवढ्यात गर्दीतून वाट काढत समीर दिनेशजवळ आला व तो त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. आत्ता थोड्या वेळापूर्वी त्या सगळ्यांनी खूप मजा केली होती व अचानक हे सगळे काय झाले व हे कुणी केले असेल, त्यांना प्रश्न पडला होता. पोलिसांची कारवाई सुरू होती. थोड्या वेळात दोघे आपापल्या घरी परतले. दोघांच्याही डोक्यात हाच विचार चालू होता, एवढ्या क्रूरतेने कुणी व का तेजसला मारले असेल. इकडे सोनिया व श्रेयालाही ही बातमी समजली होती. त्या दोघीही खूप घाबरल्या होत्या. तेजसला जाऊन आता आठवडा झाला होता. त्या दिवशी ऑफिस संपल्यावर दिनेश, सोनिया, श्रेया व समीर एकत्रच निघाले. कुणीच कुणाशी काहीच बोलत नव्हते. सगळे अजूनही सुन्न होते. त्यांच्या डोक्यात फक्त तेजसचाच विचार चालू होता. राहून राहून तेजस त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. तोच श्रेया बोलली, आज डिनरला भेटायचे का रात्री? थोडा चेंज होईल आपल्याला. सगळ्यांना श्रेयाचं म्हणणं पटलं व रात्री 9 वाजता त्यांच्या नेहमीच्या हॉटेलात डिनरला भेटण्याचे त्यांनी नक्की केले. 9 वाजता सगळे हॉटेलच्या बाहेर भेटले. त्यांना तेजसची आठवण येत होती. ते मध्ये गेले व जेवण करून साधारण 11 वाजेच्या सुमारास तेथून निघाले. घरी जात असताना रस्त्यात अचानक दिनेशची बाईक बंद पडली. शिट यार, हिला काय झाले आता? दिनेश वैतागून बोलला व बाईकवरून उतरून त्याने बाईक साईडला घेतली. तो चेक करू लागला. पेट्रोल तर त्यांनी घरातून निघतानाच फुल केले होते. मग काय झाले? तो प्रयत्न करत होता, पण बाईक काही चालू होत नव्हती. तो इकडे तिकडे बघू लागला, काही मदत मिळते का, पण रात्र खूप झाल्याने रस्त्यावर कुणीच दिसत नव्हते. अचानक त्याच्या मानेत चमक आली व त्याने मानेला हात लावला. हे काय झाले आता? अशी अचानक मान का दुखायला लागली? दिनेश स्वतःलाच बोलला. त्याने फोन काढला व समीरला फोन लावला. समीर एव्हाना घरी पोचला होता. हॅलो, काय रे दिन्या? तो म्हणाला. अरे, माझी बाईक बंद पडली आहे आणि इथे रस्त्यावर कोणीच नाही. बरं बरं, कुठे आहेस तू? मी येतो तिकडे, समीर म्हणाला. दिनेशने सांगितलेल्या पत्त्यावर 10-15 मिनिटात समीर येऊन पोचला. त्याने दिनेशची बाईक चालू करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही बाईक काही चालू होईना. तो म्हणाला, दिन्या, बाईक त्या झाडाजवळ लाव, सकाळी बघू. आणि काय रे, मानेला काय झालं तुझ्या? काही नाही रे, चमक भरल्यासारखे वाटत आहे, म्हणत त्याने बाईक साईडला झाडाजवळ लावली व समीरच्या मागे बाईकवर जाऊन बसला. समीरने त्याला घरी सोडले व तो निघून गेला. दिनेश घरी आला तेव्हा त्याची आई त्याची वाट बघत होती. त्याला अस्वस्थ पाहून आईने विचारले, काय रे, बरं वाटत नाही का? नाही ग, काही नाही, थोडी मान दुखत आहे, दिनेश बोलला. आईने त्याला क्रीम लावून दिले व तो वरती रूममध्ये आला. तो शर्ट चेंज करतात त्याची नजर आरशात गेली व तो गडबडून मागे सरकला. त्याच्या मानेवर काहीतरी होते. ती बसली होती त्याच्या मानेवर. त्याला आरशामध्ये ती दिसत होती. तो प्रचंड घाबरला. मानेवर हात मारू लागला, पण ती आता तिथून सरकणार नव्हती. ती त्याला आता सोडणार नव्हती. तो बोर्डाचा खेळ सगळ्यांना खूप महागात पडणार होता. दिनेश भीतीने कापू लागला, जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत वरती आली. दिनेश ओरडत होता. दिनेश, अरे काय झाले? असे काय ओरडतोयस? आई विचारू लागली. पण जसे दिनेशला तिचा आवाज येतच नव्हता. तो आरशासमोर उभा राहून तिलाच बघत होता. तिचे ते भयंकर रूप पाहून आता दिनेशचा आवाजच जसा बंद झाला होता. तो गुपचूप आरशामध्ये स्वतःला बघत होता. तिच्या वजनामुळे आता त्याच्या मानेतून तो वाकून गेला होता. त्याच्या आईला काहीच समजत नव्हतं की दिनेशला काय झाले. कसेबसे दिनेशच्या आईने त्याला झोपी घातले. मध्यरात्री दिनेशला अचानक जाग आली. तो उठून बसला. तोच समोर ती बसली होती. मोकळे केस, भयंकर चेहरा, डोळ्यात उतरलेले रक्त, हे सर्व तो बघत होता. व ती त्याच्याकडे बघत होती, हसत होती, त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती. तो घाबरला होता, पण काहीच बोलू शकत नव्हता. ती आता कुणालाच सोडणार नव्हती. सकाळ झाली
व दिनेशची आई त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. सोबत तीही होतीच. डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या व काही टेस्टही करायला सांगितले. टेस्टचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. इकडे श्रेया ऑफिसनंतर घरी गेली. ती तिच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. तिने कपाट उघडले व कपाटातून 2 हातांनी तिला कपाटात ओढले. ती ओरडू लागली, हातपाय मारू लागली. तोच तिला कोणीतरी कपाटाच्या बाहेर फेकले. भीतीने तिचा थरकाप उडाला. ती लटलटा कापू लागली. ती उठली व रूमचा दरवाजा उघडू लागली, पण दरवाजा उघडत नव्हता. काय करायचे तिला सुचेना. ती इकडे तिकडे पळू लागली. तोच मागून कसला तरी आवाज आला. तिने मागे वळून पाहिले तर कपाटाचे दार उघडत होते व कपाटातून कोणीतरी बाहेर येत होते. तीच होती ती. 4 पायांवर चालावे तशी चालत ती श्रेयाकडे येत होती. श्रेया भीतीने इकडे तिकडे पळू लागली. रूमचे दार वाजू लागली, पण दार काही उघडत नव्हते. मागे पाहिले असता श्रेयाला तिथे कोणीच दिसले नाही. तिला जरा बरे वाटले. तिने समीरला लगेच कॉल लावला. हॅलो हॅलो समीर, ती आली आहे. ती आता आपल्याला नाही सोडणार. तिनेच तेजसलाही मारले असणार. अगं काय बोलतेस? कोण आली आहे आणि कुणी मारले तेजसला? इतक्यात श्रेयाचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला व फोन बंद झाला. तिने श्रेयाला फरफटत बाल्कनीतून खाली फेकले. थोड्या दिवसांनी समीर दिनेशला भेटायला त्याच्या घरी गेला. दिनेश त्याच्या रूममध्ये शांत बसलेला होता. दिन्या, समीरने आवाज दिला. ये दिन्या. काय रे, ऑफिसला का नाही येत? दिनेश काहीच बोलला नाही. त्याने समीरकडे बघितलेही नाही. जणू समीरचा आवाज त्याने ऐकलाच नाही. एवढ्यात दिनेशची आई रूममध्ये आली. दिनेशच्या या अवस्थेमुळे ती निराश झाली होती. समीरने विचारले, काकू हा असा का आहे? माझ्याशी बोललाच नाही व ऑफिसलाही आला नाही काही दिवसांपासून. तुझ्याशीच नाही रे, हा तर माझ्याशीही बोलत नाही. जसे आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. तो त्याच्याच दुनियेत असतो. कुणाशीही बोलत नाही, कुणाकडेही बघत नाही. रूममध्ये असाच बसलेला असतो. दिनेशची आई म्हणाली. ओके काकू, काही लागले तर सांगा, येतो मी पुन्हा भेटायला. म्हणून समीर दिनेशकडून घरी जाण्यास निघाला. त्याच्या डोक्यात असंख्य विचार चालू होते. तेजसचं असं जाणं, श्रेयाचा तो शेवटचा फोन कॉल, दिनेशची अशी अवस्था. तोच एक क्षण समोर ती रस्त्याच्या मधोमध उभी त्याला दिसली. तो अत्यंत घाबरला व त्याचा बाईकवरचा ताबा सुटला. समोरून येणाऱ्या ट्रकवर तो आदळला. तो रस्त्यावर आपल्या शेवटाची वाट बघत होता. तोच ती समोर उभी त्याला बघत होती. तर तू असे म्हणत त्याने कायमचे डोळे बंद केले. इकडे सोनिया दिनेशला भेटायला त्याच्या घरी आली. काकू, कशी आहे दिनेशची तब्येत आता? सोनियाने विचारले. तसाच आहे बाळा, काहीच सुधारणा नाही, त्याची आई बोलली. जा तू, वरती आहे तो, बघ तुझ्याशी काही बोलतो का? सोनिया दिनेशच्या रूममध्ये आली. तो तसाच बेडवर बसला होता. दिन्या, ए दिन्या, सोनियाने आवाज दिला, पण दिनेशने काहीच प्रतिसाद दिला नाही. तोच सोनियाने शेजारी कपाटात ठेवलेला तो बोर्ड घेतला व ती घरी निघून आली. आज रात्री सोनिया त्या बोर्डासमोर बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. तिच्या हसण्यात एक क्रूरपणा होता. सई, आज तुझा बदला पूर्ण झाला. व ती जोरजोरात हसू लागली. ती आज समोर आली. ती सई होती. सई सोनियाची धाकटी बहीण. 6 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये सिनियरच्या रॅगिंगला कंटाळून तिने स्वतःला संपवले होते. ते होते दिनेश, समीर, श्रेया व तेजस.